चुकीचं काही घडू नये. 15ची संख्या जिल्हा परिषद संख्या तेव्हाची शिवसेनेची मला वाटते 2002 ते 2007 किंवा 2007 ते 2012 पर्यंतची सतत 10 वर्ष होतो ना आपण. परिमल सिंह साहेबावर एक अविश्वास आला होता. ठीक आहे, IAS अधिकाऱ्याला काहीच होत नाही, त्या अविश्वासानं काही होत नसते. आणि आम्ही 4च लोक त्यांच्या विरोधात होतो. त्याच्यामध्ये कोटगावकर मामा कृषी सभापती आता कोविडच्या काळात गेले, उदय पाटील राजूरकर देगलूरचे शिक्षण सभापती, अशोकराव साहेबांचे कट्टर समर्थक काँग्रेसचे होते, आणि मधुमती देशमुख आपले कुंटुरकर राजेश कुंटुरकरची मिसेस, आणि मी एक, म्हणजे एक राष्ट्रवादीचे, 2 काँग्रेसचे आणि एक आम्ही शिवसेनेचे, 4घांनीच सह्या केल्या होत्या. 64ची संख्या होती. 60 लोकांनी सह्या केल्या त्या अविश्वासाच्या बाजूनं. घरच्या सुद्धा 14 लोकांच्या विरोधात. भाजपची संख्या 8ची होती. त्यावेळेस उद्धव साहेबांकडे जाऊन हा आम्ही अविश्वास फेटाळला. मी सुरुवात केली होती त्याची. 4च लोकांनी सह्या केल्या नव्हत्या. माझ्या बाजूने 4च होते. पहिले घरचे 15 आमच्या बाजूने केले. एका सक्षम सांगायचं हेच तुम्हाला तात्पर्य की चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. आणि काय अविश्वासानं काय होणार होतं त्यांचं सुद्धा नाही, मी जरी त्यांच्या बाजूनं, परंतु जे मला पटलं तेच करतो. एवढ्यासाठीच तुम्हाला सांगायलो की घरच्याची सुद्धा मी पर्वा करत नाही. म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करून सूचना द्यालो, माझ्याकडे तक्रारी येऊ देऊ नका. झालं गेलं सोडून द्यालो. मला त्या खोलात जायचं नाही. पुढचं कसं आपल्या या तालुक्याला 5 वर्ष चांगलं काम करता येईल ते आपल्याकडून करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जर कोणी नाही याच्यात सहकार्य केलं तर पुन्हा पश्चाताप तुमच्यावर येईल वेळ. म्हणून ह्या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले, जाऊ द्या, असो इकडचा भाग, हे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी 2 शब्द बोललो. बसा ज्या लोकांनी मुख्यतः पांदन रस्ते, मी सार्वजनिकच विषय घेतला, मॅडमच्या माध्यमातून पोलीस संरक्षणात पांदन रस्ते किंवा ज्या गावचे आवश्यक आहेत, मुद्दा म्हणून तक्रारी कोण करायच्या नाही. ते सुद्धा काही अशी सुद्धा मंडळी आहे की व्हायला तर असं, परंतु जिथं खरंच त्याला गरज आहे जायची, त्याचं सोयाबीन निघू देत नाहीत काही लोक शेतात. आज सुद्धा सोयाबीन आहे, बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत. अशा ठिकाणी आम्ही निश्चितच तिथले पांदन रस्ते काढू, तिथले वहिवाट रस्ते काढण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रेशन कार्डाच्या त्या सुद्धा समस्या सोडवण्यासाठी आम्ही पाऊल उचललेले आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणात वॉटर ग्रीडच्या जे 132 गावची योजना तुम्हाला माहित असेल नसेल, मी जास्त वेळ घेत नाही, 2 मिनिटात फक्त सांगतो. ही वॉटर ग्रीड योजना संकल्पना माझी आहे, कोणाला माहित सुद्धा नव्हतं. 2009ला मी विधानसभा हारल्याच्या नंतर ही 2010ला वॉटर ग्रीड योजनेचे जे की जीवन प्राधिकरणचे आपल्या तालुक्यातले भूमिपुत्र राधेश्यामजी मोपलवार साहेब जीवन प्राधिकरणचे सेक्रेटरी होते. त्यावेळेस त्यांच्याकडे गेलो होतो आपण आणि त्यांना विनंती केली की साहेब, अतिशय आजच्या या अलीकडच्या तुमच्या लोकांच्या जे तुम्ही प्रश्न उपस्थित केले त्याच्यावरूनच सगळ्याचे 2 बोर आणि एक विहिरीचं खोलीकरण आणि एक ते पूरक पाईपलाईन याच्याशिवाय प्रश्न दिसले नाही. म्हणजे फार टंचाई नाही. मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतो 2002 ते 2012 एवढ्या मोठ्या प्रमाणात टंचाई होती. तालुक्यातल्या 25 ते 30 गावात टँकर होते. बऱ्याच गावला अधिग्रहण होते. बऱ्याच गावच्या एवढ्या समस्या होत्या. परंतु वाजपेयी पंतप्रधान असल्यावेळेस भारतातल्या काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातले 4 जिल्हे निवडले होते पेयजल योजना म्हणून.
प्रायोगिक तत्वावर 4 जिल्हे निवडले होते, त्याच्यात नांदेड आणि जालना मला आठवते, बाकी कोणते आहेत. ह्या नांदेड जिल्हा ज्यावेळेस निवडला त्या योजनेतून आम्ही बऱ्याच ठिकाणच्या योजना करून घेतल्या, परंतु 50 फूट कुणीतरी प्रश्न उपस्थितही केला होता. आज 50 फूट विहीर खोदली, काय करायला लागते, सोडत नाही ते चपला सोडत नाही, त्याला विचारा का किती कर्मचारी असेल ना पाणी सोडण्यासाठी आपला आहे, पण त्याला पण मनात किती पाणी नाही, लोकांचे प्रश्न पाण्या पाहिजे. सगळी सुविधा असून पाणी असून असं का होते. सरपंच आपण सुद्धा लक्ष घातलं पाहिजे. गिरबडे सांगा ना साहेब, ग्रामसेवकाला बोल द्या, ग्रामसेवकाला. पाणी असून